वर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत आणि राजकीय विश्लेषक समर खडस आहेत आपल्यासोबत। तुम्हा तिघांचंही मी मनपूर्वक स्वागत करते। प्रवीणजी, पहिला प्रश्न तुम्हाला आहे। आत्ताच आपण कॉमेंटमध्ये बघितलं की दोन्ही आघाड्यांमध्ये एकजूट नाही असं काही प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत। खरं तर झालंय असं की सातत्याने महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये काहीतरी बिनसलेलं आहे किंवा काहीतरी धुसफूस आहे अशी कुजबूज कानावरती ऐकू येतेय, पण प्रत्यक्षामध्ये मात्र तुम्ही काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलेलं आहे की 150 जागा जिंकणारच वगैरे वगैरे। तर नक्की घडतंय काय? कारण मग आधीच जाहीर का करण्यात आलं जर धुसफूस असेल तर? मला वाटतं की मी त्या वाटाघाटीच्या बैठकीतला एक भाग आहे आणि त्याच्यामुळे आतमध्ये वाटाघाटीमध्ये ज्या काही चर्चा झाल्या त्या जराही त्या ठिकाणी धुसफूस नव्हती। जागा वाटपा संदर्भात ते त्यांच्या ठिकाणी आग्रही होते, आम्ही आमच्या ठिकाणी आग्रही होतो आणि त्या ठिकाणी मेरिटवर डिबेट चालू होतं एक व्यवहार म्हणून। परंतु या ठिकाणी बाहेर ज्या काही चर्चा होतात, बाहेर जे काही अंदाज लावले जातात ते आपापल्या परीनं मीडिया त्या ठिकाणी लावत असतो। त्याच्यामुळे मला वाटतं की कुठल्याही प्रकारचा विसंवाद नाही आणि आपण आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी त्या ठिकाणी ज्या पत्रकारांशी संवाद साधला त्याही वेळेला आमचं बऱ्याच जागांवर एकमत होतं आहे, परंतु काही ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी त्यांनाही जागा हव्यात, आम्हालाही जागा हव्यात। आणि त्याच्यामुळे एक गोष्ट आमची स्पष्टपणे ठरलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुती म्हणून मुंबईकरांसाठी त्या ठिकाणी सामोरं जायचं आणि त्याच्यामुळे महायुती जिंकणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। यावर नक्कीच आणि याबद्दल वारंवार पुनरुच्चार केला जातोय। नक्कीच नेत्यांकडनं या बाबतीत नेहमीच पुनरुच्चार केला जातोय प्रवीणजी, पण तुम्ही या बैठकीला उपस्थित होता, 150 जागांवरती ठरलं असं सांगण्यात आलं। तर तुम्ही हे सांगू शकता का की यामध्ये शिवसेना आणि भाजपच्या किती किती जागा आहेत याच्यावरती काय ठरलंय? मला वाटतं हा काही जाहीरपणे माध्यमांना सांगण्याचा विषय नाही, कारण त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवार त्यांचे इच्छुक असतात, आमचे इच्छुक असतात। त्याच्यामुळे कुठल्या जागा ठरल्या, कोण त्या ठिकाणी कुठली जागा कोणाला देणार हा मला वाटतं दोन्ही पक्षांच्या चार भिंतीतला विषय आहे आणि ज्या वेळेला याच्यावर आम्हाला जाहीर करायची वेळ येईल त्यावेळेला निश्चितपणे आपल्या माध्यमातून बरोबर आहे प्रवीणजी, पण तुमच्या मित्रपक्षातील तुमच्या सरकारमधील मंत्री संजय शिरसाट सुद्धा म्हणाले की आम्हालाच माहिती नाही की आम्हाला किती आणि कुठल्या जागा मिळाल्या आहेत, म्हणून मग हे कन्फ्युजन आहे का? या अनुषंगाने हा प्रश्न तुम्हाला विचारला। नाही, मला वाटतं संजय शिरसाट हे काय त्या प्रक्रियेचा भाग नाही आहेत आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी उदय सामंत साहेब असतील, राहुल शेवाळे असतील आणि काही लोक अशी त्यांची त्या ठिकाणी कमिटी चर्चेसाठी पाठवलेली आहे आणि त्याच्यामुळे ती कमिटी शिंदे साहेबांना रिपोर्ट करत असते। आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुनरुच्चार करतो की महायुती 100% होणार यावर एकमत आहे। जागा कोण कुठल्या घेणार यापेक्षा महायुतीच्या जागा म्हणून आम्ही जिंकणार आहोत आणि त्याच्यामुळे संजय शिरसाट साहेब काय बोलतात किंवा आमची कोण लोक त्या ठिकाणी काय बोलतात त्यापेक्षा जे प्रक्रियेतले नक्कीच, त्यामुळे या संदर्भामधली माहिती तुम्ही जास्त स्पष्टतेने सांगू शकता असं म्हणालात आणि त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला माहिती दिली। त्यानंतर महेशजींकडे जाते। महेशजी, तुमचं आणि राज ठाकरेंबरोबर जुळतंय, युती होतीये, पण असं होत असताना जे तुमचे जुने